80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित झाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपला देश जे स्वातंत्र्य भेटले हे 80 वर्षाचं झालेलं आहे. 80 वर्षाचं स्वातंत्र्य आणि 80 वर्षाचा माणूस खूप मोठा प्रत्येक अनुभव आहे. भारतापुढे खूप मोठी आव्हानं समस्या होते. 1947 साली जरी खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला तरी भारत हा अनेक प्रदेशांमध्ये विविध संस्कृतीमध्ये विविध जाती धर्मामध्ये विभागलेला देश होता. हा देश एकवटण्याचं काम त्या काळात ज्या काही सरकारने केलं. आज 80 वर्षानंतर आपण सर्व इथे बसून आयुष्यावर येतात. तर आम्ही मला अगोदर हे सांगायला आवडून वाटतंय की जसं आता सांगितलं की शाळा ही पहिल्या नंबरवर, तर हे जे मुलांचा सर्व सहभाग घेणं आणि शिक्षकांचा पण पूर्ण पाठिंबा ही आजकालची गोष्ट नाही आहे. ही मला आठवतं मी 90 साली पाठवलं होतं. 35 वर्षापूर्वी पण हा स्कोप होता. अशीच मुलं यायची तर गावातल्या मुलांना वाटायचं आता कळवस्तीची मुलं आणि आपले नंबर मागे होणार, यांची पारी पूर्ण पाठी आपले पारी पाठ नाही. तोच परंपरा तुम्ही आज पण जाताय. आज 35 वर्ष हा काय छोटा कार्यक्रम नाही. स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये 35 वर्षामध्ये पण तुम्ही मागे गेला तर म्हणजे खूप मोठी एक अचिव्हमेंट आहे. आणि हेच अशा प्रकारेच ज्ञानदानाचं कार्य तुम्ही करा यापुढे पण. अशा मी आशा करून तुम्हाला खूप सारा इथल्या माणसांचा पण सपोर्ट आहे आणि खूप चांगलं वाटतं जेव्हा प्रत्येक मुलगा भाषण करतो, प्रत्येक मुलगा उभा राहतो. उभं राहायचं धाडस होणं हे महत्वाचं आहे. तो बोलू नाही तर नाही, जीवनात उभं राहणं आणि कुठे जाऊन उभं राहणं नाही. बोलण्याचं पाप खूपच आहे. एक जण बोलणारा असला तर मागे उभं राहायला पण मागे माणसं पाहिजे असतात. तर स्वातंत्र्य आपण गेले 80 वर्ष उपभोगतोय. आज 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खूप साऱ्या गोष्टी अजून आहेत की लोकांना पाहिजे तशा नाही भेटल्या. एक जण भाषण करताना बोलला की आम्ही खूप खराब दिवस काढले, सगळ्यांनी काढले. इथून हातात एक पिशवी असायची, इथून घेऊन राहणार. आता पावसाळा आहे, त्याच पावसाळ्यात गेले शाळेमध्ये आणि तिथून पुढे सगळे शिक्षण पूर्ण करून आपल्या आयुष्यात उभं राहणार, आयुष्यात नाव कमवलं. हे येणाऱ्या स्वातंत्र्यामुळेच शक्य झालेलं आहे. मी सुद्धा अशा मराठी शाळेत अशा परिस्थिती शिकलो. 10वी शिक्षण माझं गावातच झालं. 11वी नंतर मी तांत्रिक शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला, पण काही कारण असतं परिस्थितीचा प्रत्येकाला हे गाव कोरडं गाव असतं आणि काही आता मला 70-80% बागायती झाला असं पूर्ण नाही. पण आम्ही कोरडं राहू शकतो आणि पावसाळ्याचे चांगलं झालं. तर नोकरीच्या उद्देशाने मला किंवा काही त्या काळामध्ये नोकरी नव्हत्या भेटत. मी 90 साली भारतीय सेनेमध्ये गेलो. वयाच्या 18 वर्षी आणि 19 होत्या. भारतीय सेनेमध्ये मी मराठामध्ये सर्व्हिस केली. मराठा रेजिमेंट होती माझी. 17 वर्ष पूर्ण सर्व्हिस केली. 17 वर्षामध्ये मी कारगिल, अंदमान निकोबार, जसं भाऊ बोलला की अंदमान निकोबार पण जाऊन आलो. 1 वर्ष तिथे सर्व्हिस केली. 2 वर्ष कारगिल, नंतर दिल्ली, अमृतसर आणि दिल्ली सेवा अरुणाचल प्रदेश चायनामध्ये तिथे 62 तास युद्ध झालं. त्या ठिकाणी थोडं माईक जवळ थोडं त्या ठिकाणी सेवा घेऊन मी 2016 साली होतो. 2016 मध्ये त्याच वर्षी मी शासकीय सेवेची तयारी करत होतो. मी स्टेट बँकेमध्ये आज सर्व्हिससाठी आहे पुण्यामध्ये. पण हे सगळं सांगताना येतच आहे की मला पूर्णपणे पाठिंबा भेटला तो शिक्षणाचा भेटला. शिक्षण एक असं एक जादू पण आहे आणि शिक्षण एक असं ऊर्जा पण आहे की त्याच्या जोरावर तुम्ही काही नसलं तरी कुठे पण जाऊ शकता आणि स्वतःचा किंवा देशाचा आणि समाजाचा पर्याय आपल्या गावाचा सगळ्यांची कुटुंबाची प्रगती त्याच्यामध्ये आहे. स्वातंत्र्याच्या दिवशी एवढं सांगूची की आता आपण मागे काही दिवसांपूर्वी पाहिलं होतं की खूप सारी मुलं नीट सारख्या परीक्षांसाठी तयारी करतात. आज 10 गावांमध्ये नीटची किंवा डॉक्टरची तयारी करतो आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप सारे असे दुवे आहेत, कच्चे दुवे की जेणेकरून मुलांना ती तयारी करून त्यांना पाहिजे तसं शिक्षण भेटत नाही. तर त्याच मुलांनी आपल्या हातामध्ये त्या शिक्षणाच्या जे चाललेल्या जी काही रूलमध्ये आहे त्याच्यानंतर एक आंदोलन उभारलं आणि त्या आंदोलनामध्ये सर्व सुद्धा आहे. स्वातंत्र्य सुद्धा असंच भेटलेलं आहे. कुणी बलिदान केलंय, कुणी आंदोलन केले, कुणी जेलमध्ये गेले. स्वातंत्र्य हे सुद्धा आहे की आपले हक्क आपल्याला मिळवायचे, तर आपले अधिकार आपल्याला मिळवायचे. प्रत्येक दिवस हा स्वातंत्र्यासाठी संघटनेचा दिवस आहे आणि प्रत्येक दिवशी आपल्याला या स्वातंत्र्यासाठी बोलावं लागेल, आपल्या हक्कासाठी बोलावं लागेल, शिक्षणासाठी बोलावं लागेल, रोजगारासाठी बोलावं लागेल.
आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व गोष्टींसाठी बोलावं लागेल आणि त्यावेळेस ते खरोखर स्वातंत्र्य आपण मिळतोय. हे 80 वर्ष स्वातंत्र्याला त्यावेळेस सगळं चांगलं डेकोरेशन प्राप्त होईल जेव्हा आपण सर्व गोष्टींचा विचार करून आपण आपल्या जीवनाचा. पुन्हा एकदा मी सर्व ग्रामस्थांचा शिक्षणाचा आभार व्यक्त करतो. त्यांनी मला एकदा बोलवलं, मला याबद्दल खूप उमेद आहे आणि पुन्हा एकदा 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. माझी जय हिंद. या ठिकाणी गावसाठी कर्तव्याने संदेश दिलेला आहे. आमचे माझे उपसरपंच आणि मुख्यमंत्री अनेक महाराष्ट्रांच्या म्हणून बिस्किटचे पुढे या ठिकाणी गावसाठी आलेले आहेत. शालेय समितीचे अध्यक्षकडून बिस्किट पुढे आले गणेश पुरणकर धनगर त्यांच्याकडून मुलांना गावसाठी केक या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे किरणदादा प्रभाकर यांच्याकडून बिस्किट पुढे प्रेसिडेंट यांचे सरकारी रुपेश भाऊ वाळके यांच्याकडून मुलांच्या शालेय तेल या ठिकाणी देण्यात आलेले आहे. कुर्लेगावच्या विद्यमान सरपंच जयला यांच्याकडून 17 मुलांसाठी आलेले आहे. त्यांना धन्यवाद. सन्माननीय बाळासाहेब कुलकर्णी शालेय समितीचे माजी अध्यक्ष यांच्याकडून एक गावसाठी बिस्किट पुढे या ठिकाणी आलेले आहे. कामगार आणि आमचे मित्र संदेशभाऊ वाळके यांच्याकडून 500 रुपये मुलांच्या गावसाठी या ठिकाणी आलेले आहे. शिवानंतर फौजदारी आदरणीय मंगेश भाऊ शिंदे यांनी मुलांच्या गावसाठी 1000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे अनिल महापूरकर यांच्याकडे 2 बिस्किट पुढे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना धन्यवाद. सागर गडाकर यांच्याकडे 200 रुपये. श्री प्रभाकर महाराष्ट्र यांच्याकडे मुलांना बिस्किटचा पुढा या ठिकाणी आलेला आहे. श्री रामदास महाराष्ट्र यांच्याकडून 500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. अखिल भारतीय वारकरी ब्राह्मणाचे चित्रपटाचे संपर्क प्रमुख आणि मुख्यमंत्री संभाजी महाराष्ट्र यांच्याकडे 500 रुपये. आदरणीय रवी भाऊ यांच्याकडून 500 रुपये. स्वप्नदादाकडे 200 रुपये. किरणदादाकडे 100 रुपये. भगवानदादाकडे 200 रुपये. योगेश्वरकडे 100. उद्योगपती विजयदादा पठारे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. सन्मान्य रघुनाथ भाऊकर यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सुभाषदादा पै यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. श्री रामराव सफरकर यांच्याकडून 100 रुपये. कामगार आदरणीय यांच्याकडून 100 रुपये आलेले आहे आणि माझ्याकडून देखील 500 रुपये या सर्व मुलांच्या खर्चासाठी आलेले आहेत. यांच्याकडून 1000 रुपये. आलेले आहेत. सर्व राजश्वर विद्यार्थ्यांचं हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. हार्दिक अभिनंदन करून धन्यवाद करून यानंतर अध्यक्षांच्या भाषणाने या सभेची सांगता संपन्न करत आहोत. आदरणीय सेवा आयोग पदाधिकारी माननीय सदस्यांना विनंती करतो. आपण कृपया आपल्या व्यक्त करावं.